नमस्कार, मी अभिषेक. नमस्कार, मी दिव्या. आम्ही आत्ता मुक्ता आणि सागरच्या लग्नाला आलो आहोत आणि इथे राजश्री मराठीने आम्हाला एक चेकलिस्ट दिली आहे. कारण 2023 हे वर्ष संपत आलं. या वर्षात आम्ही काय दिवे लावलेत आणि दिवे लावले नाही आहेत त्याची एक चेकलिस्ट आहे. थेट कॅनडाहून मागवली, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता आम्ही ती एक एक त्याच्यातली वाचून तुम्हाला सांगतो काय केलं काय केलं नाही. पण मला एक बोलायचं आहे राजश्री मराठीबद्दल. त्यांचे सेगमेंट्स खरंच खूप कमाल असतात आणि ते करायला खरं तर आम्हा कलाकारांनाही फार मजा येते. सो हा सेगमेंट करायलाही तितकीच मजा येणार आहे आणि हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही तितकीच मजा येणार आहे. कारण मी अजून 2023 संपत आले हेच मला डायजेस्ट होत नाही. मला आता एकदम स्ट्राईक झालं. तर एवढा विचार मी केलाच नव्हता. पण एक मिनिट, आता आपण हे वाचण्यापेक्षा डिरेक्ट आपण करूयात ना, जे केलंय नाही केलंय ते. ते पण करायचं ना. काय करायचं? केलाय खर्च तर झाला. हां. एक एक बोल. वजन वाढवलं. नाही, आपोआपच वाढलं. हां, सेम. हो, वाढवलंय. हो, वाढवलं. वजन घटवलं ते पण आपोआपच झालेलं आहे. झालंय शूट करता करता. एकाच दिवसात 12 तासांची झोप घेतली आहे का? सगळ्या सुट्ट्यांच्या दिवशी 12 तासापेक्षा जास्त म्हणजे खरं तर. नाही, माझंही नाहीये. 12 तास नाही. सॉरी. चीट केलं म्हणजे डाएटवर चीट केलं. माझं डाएटच नसतं, त्यामुळे चीटच असतं माझं. मी माझं असतं. डाएटला तर साधारण आठवड्यातनं दरवेळेस करतोय आता, म्हणजे चीट. हां, मग ते काय दोघांकडनं डाएट नाहीच आहे आता सध्या. मग ते केलंय आपण. चीट केलंय. येस. चीट केलंय. डाएट गरज नसताना खूप वेळा शॉपिंग केली. मी तर करतच असते. हो, भरपूर वेळा. बऱ्याचदा असं होतं, फ्लोमध्ये आम्ही करून टाकतो. त्यामुळे ते पण झालंय. बेस्ट डेटवर गेलायत? हो. माझ्याकडनं नाही, ह्याच्याकडनं हो. त्यामुळे तू करू शकतोस. शूटिंगमुळे नाही, पण हो 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 गेले मी. अरे मग हे काय गेलोय ना. कळेल. प्रोजेक्ट नाकारले. हो. हां, जानेवारीमध्ये. येस. नाही का? हे बोलायचं होतं का? आम्ही खरंच वाट बघतोय. अजून प्रोजेक्ट्स आले तरी आम्ही स्वीकारू, काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे नाकारलेत का तर नाही, आलेच नाहीत तर मग काय देणार त्याला? काहीच नाही. हा सगळ्याला टिक करतोय, त्याची चूक आहे. मॅनिफेस्ट केलेलं पूर्ण झालंय का? हो, समवॉट. येस होतंय, पूर्ण होतंय. सो दोघांचं आमचं सेम चाललंय. गाडी घेतली. हां, मी मॅनिफेस्ट वगैरे त्या गोष्टींवर नाही माझा विश्वास. त्यामुळे नाही असं काही मॅनिफेस्ट वगैरे नाही केलेलं. किंवा 2024 सुरू होते. मला मी पुन्हा म्हणलं, मला डायजेस्टच होत नाही की आता 2023 संपले, 2024 सुरू होते. नाही, पण मी 2024 मॅनिफेस्ट केलं आहे. सो टचवूड ते पण पूर्ण व्हावं. सो मी सांगतोय काय मॅनिफेस्ट. 2024 मध्ये ड्रायव्हिंग शिकणार आहे. मॅनिफेस्ट केलंय. हो, केलंय. चालू आहे. तेही होईल लवकरच पूर्ण. चालू आहे म्हणजे काय? एकतर हो किंवा नाही. मॅनिफेस्टिंग आपलं चालू असतं, म्हणजे चालू ठेवावं लागतं ते. मग ते पूर्ण हो. म्हणजे दोघांकडनं हो. येस. ब्रेकअप झालं. परत ट्रिकी क्वेश्चन आहे, कधीचं ब्रेकअप आणि काय? होणारच नाही. का होणार नाही? होणार नाही. को व्हायला. ब्रेकअप झालं, आता ह्याला काय द्यायचं? हो ना, म्हणजे पास्ट में हुआ आहे ना. पण 23 मध्ये झालंय का? नाही. ब्रेकअप झालंय का? नाही झालंय. सोलो ट्रिप पण नाही केली आहे. मी ऑलमोस्ट रोज केली आहे. कारण मी ठाण्याला राहायचो आणि मडला शूट करायचो. त्यामुळे ऑलमोस्ट सोलो ट्रिपच होती माझी रोज. त्यामुळे मी सोलो ट्रिप केलेली आहे. सोलो ट्रिप वगैरे मी नाहीच केली आहे. खरंच सोलो ट्रिप नाही केली. नाही, दोघांनी नाही केले. म्हणजे आपण आता गेलं पाहिजे. मग सोलो ट्रिप कशी होईल? आपण गेला, तू सोलो मी सोलो. टॅटू काढला का? नाही. टॅटू काढला. एकट्याने जाऊन मी एकट्यानेच सिनेमा बघतो. या वर्षात नाही, एकट्याने नाही बघितला मी सिनेमा. मला वेळ मिळाला, कंटाळायला मी गेलो. सो येस. एकट्यात रडलायत म्हणजे तू रडलाय, मी रडलोय. येस. हो. येस फ्रॉम माय साईड एज वेल. एकट्यात रडलो. हो, हे मी रडलेवरती काट मारणार. हां, येस. मी रडलोवर काट मारणार. एक मोठा निर्णय घेतला किंवा लाईफ चेंजिंग निर्णय घेतला. असं काय? लाईफ चेंजिंग किंवा मोठा निर्णय नाही, असं काही नव्याने काही निर्णय घेतलेला नाही या वर्षात. त्याच्यामुळे
हो म्हणजे खरं तर शूटिंगमुळे वेळच मिळाला नाहीये लाईफ चेंजिंग निर्णय काही घेण्याचा, त्यामुळे नाही. हा मी घेतलाय. मी लाईफ चेंजिंग निर्णय माझा असा घेतला की मी ठाण्याहून शिफ्ट झालो सेटच्या जवळ. त्याच्यामुळे माझी लाईफ चेंज झालेली आहे खरंच. पहिले मी बहुत दुखी था, आता मी दिवसातले 4-4 तास एक्स्ट्रा झोप. अभी मैं बहुत सुखी हूँ. त्यामुळे मी घेतला निर्णय. एवढा मी आयुष्यात विचारच नाही केला. हा पण प्रश्न खूप छान आहे. म्हणजे लाईफ चेंजिंग निर्णय घेण्यापेक्षा तो आलाय त्यामुळे तो निर्णय आपोआप घेतला गेला आहे असं म्हणू शकतो. आणि ठीक आहे म्हणजे हां काही गोष्टी घेतल्यात तशा. जवळची व्यक्ती गमावली. नाही. हो माझा आहे. नाही. माझे आजोबा गेले यावर्षी, त्यामुळे खूप जवळची व्यक्ती गमावलेली आहे. येस, माझ्याकडनं पण येस. नवीन स्किल शिकला आहेत का? नवीन स्किल? हो. झोपणे. हां हो असेल काय ना काय शिकलोय. ज्या प्रकारे आम्ही शूट वगैरे करतो काही ना काही कोणा कोणाकडनं शिकायला मिळतंय. एक शिकलो आता कॅरिकेचर, जरा मी ड्रॉइंग शिकतोय कॅरिकेचर. हे नवीन आहे म्हणजे आम्हालाही माहिती नाही आहे. हे गुपित आहे सगळं. म्हणजे हां मी नाही शिकलो. मी अभिषेक कडून एक गोष्ट शिकले. हो काय? हा? सांगू? कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवलाय का? येस घालवतो. आमचं हे आत्ता एक कुटुंबही आहे. सो आम्ही इथेही सेम क्वालिटी टाइम स्पेंड करतो जो आम्ही फॅमिलीज बरोबर करतो. म्हणजे मी म्हणेन की सुट्टी मिळाली की मी तरी ट्राय करतो की आम्ही घरी एक जेवण तरी एकत्र घ्यावंच, किंवा दोन्ही जेवण, सकाळचं आणि म्हणजे सकाळचं आणि रात्रीचं एकत्र जेवायचं. चांगला एक क्वालिटी टाईम होतो मग स्पेंड. हां गेलो होतो या वर्षात मी. माझं पण बोलू दे ना. माझं कुटुंब नाशिकला असतं, मी मुंबईत राहतो. आणि ह्या वर्षात आमच्या एवढं चालू होतं शूटिंग की वेळच मिळाला नव्हता. पण मी 3दाच गेलो नाशिकला याच्यात. आणि दिवाळीमध्ये खरोखर काय सुट्ट्या म्हणजे अशा प्रॉपर सुट्ट्या ग. दिवाळीमध्ये 4 दिवस सुट्टी मिळाली, त्यामुळे त्या काळात मी खूप उत्तम क्वालिटी टाईम माझ्या फॅमिलीसोबत घालवला. दोघंही ज्या प्रकारे आम्ही कामं करतोय सिन्सिअरली, आणि दोघांना कामांची भूक पण आहे की आम्हाला कामं खूप करायची आहेत. तर येस, पुढच्या वर्षी सेम वे, सेम डिसिप्लिन आणि सेम मॅनरिझममध्ये आम्ही दोघंही कामं करणार आहोत. आम्ही ओळखत नव्हतो पण आमची मैत्री खूप छान झाली. आता आम्ही एकत्र प्रोजेक्ट्सही शोधतोय. सो येस, हे एक माझं रेझोल्युशन होतं आय गेस. हो म्हणजे ज्या प्रकारचं हार्डवर्क आत्ता चालू आहे त्याहून थोडं अजून जास्त करता आलं तर हेच रेझोल्युशन आहे. आणि इनोसेंटली आणि एका चांगल्या पद्धतीत आपण काम करत राहावं हे दरवर्षीचं रेझोल्युशन आहेच. मी असं ठरवलं आहे की पुढच्या वर्षात रेग्युलर व्यायाम करायचा आहे मला. आणि एक शेड्यूल चांगलं सेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे की रात्री वेळेत झोपणं, मोबाईलचा वापर कमी करायचा आहे. असे काही आहेत. माझं न्यू इयरचं रेझोल्युशन असं आहे की मला स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. कारण मी खूप केअरलेस आहे स्वतः बाबतीत आणि जे खूप चुकीचं आहे. पण यापुढे मला ती गोष्ट होऊ द्यायची नाही आहे माझ्या बाबतीमध्ये. आणि जसं अभिषेकही म्हणाला, आम्हाला शूटिंगमुळे खरंच वेळ नाही मिळत व्यायाम करायला. पण जेवढं माझ्याने होईल, जेवढं मला जमेल तेवढा प्रयत्न असेल माझा. आपण पुन्हा जानेवारीमध्ये तुम्ही या इंटरव्ह्यू करायला, तेव्हा बघू किती केलं आहे.